नागपूर जिल्ह्यातील मेटा, पोस्ट मोहगाव, तालुका हिंगणा येथील सौ पुष्पलता दादाराव सुरकार ह्या सामान्य गृहिणीने आपल्या जिद्दीने उमेद अभियानाच्या माध्यमातून साकारलेल्या भांडी विक्री व्यवसायाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। आणि मी सध्याच्या अवस्थेत एक गृहिणी म्हणून होते, परंतु 2015-16 मध्ये मी माझं एक छोटंसं उद्योग सुरू केलं। ते उद्योग होतं माझं फिनाईल, सर्फ एक्सेल आणि उजाला हार्पिक्स। हे मी स्वतः घरी तयार करत असताना मी म्हणजे गटातून लोन घेऊनच हे करायची, परंतु मला मोठं लोन घेऊन मला मोठं एक उद्योग तयार करायचं होतं। PMEGPY या अंतर्गत मी लोन घेतलं आहे। आता माझ्या डॉल्फिन मेटल म्हणून माझं मी वैयक्तिक एक मेटल शॉप टाकलेलं आहे आणि ते शॉप माझं व्यवस्थितरित्या चालत आहे आणि माझ्या उद्योगाला रिस्पॉन्स चांगला मिळालेला आहे। माझं उत्पन्न दर महिन्याला 1,20,000च्या वर असते। आतापर्यंत 7 महिन्यात माझे 6 लाखाच्या वर म्हणजे 6.5 लाखापर्यंत झालेला आहे आणि मला 12 महिन्यात 12 लाखापर्यंत काढायचं आहे। उमेद अभियानाच्या माध्यमातून कर्ज उपलब्धी करून त्यांनी भांड्यांवर नक्षीकाम करणारी एक लेझर मशीन सुद्धा घेतली आहे। मी एक लेझर मशीन म्हणून टाकलेली आहे, ती सुरतवरून आणलेली आहे। लेझर मशीन एन्ग्रेविंग आहे। त्यात जे माझे स्टील भांडे आहेत, ज्या भांड्यांवर माझी डिझाईन नाही आहे त्या भांड्यांवर मी डिझाईन काढू शकते त्या मशीनद्वारे। शिवाय अनेक कामं त्या मशीनद्वारे होत असतात आणि मी त्यात माझ्या मुलाने इंजिनिअरिंग केलेलं आहे, तर मी त्याला सुद्धा त्या मशीनवर काम देऊ शकते आणि तो काम करू शकतो। आणि जो काही आता बिझनेस स्टार्ट केला आहे तो उमेद अभियानातनं। आणि सांगायचं म्हणजे ते आहे की माझ्या आईचं स्ट्रगल आधीपासून पुष्कळ म्हणजे हालाकीचं होतं। मातीच्या घरामध्ये राहणं, मातीच्या घरातून आज इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो खूप जास्त हालाकीचा होता। आणि उमेद अभियानानंतर जेव्हा आई म्हणजे ग्रामीणमधून इथे आली आणि हा 6 महिन्याचा जो टाईम होता तो म्हणजे एक अविस्मरणीय म्हणतात ना मोमेंट, तसंच एक आहे। तर हा 6 महिन्याचा जो प्रवास आहे म्हणजे खास करून आईवडिलांसोबतचा क्वालिटी टाईम तोच बस स्पेंड करतो आहे आणि याच्यामध्ये पुष्कळ सॅटिस्फाईड आणि हॅप्पी आहे। जीवनात सुखी वातावरणासाठीच हे उमेद अभियान आमच्यासाठी तयार झालेलं आहे आणि आम्हाला गर्व आहे उमेद अभियानाचं।